तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत दौना पॉलाला. मित्रांनो डॉल्फिन राईड साठी चाललोय. बिचारे सगळेजण उत्सुकतेने डॉल्फिनची वाट बघतायत. काय कन्स्ट्रक्शन आहे, काय इंजिनिअरिंग आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. गोव्यामध्ये आम्ही ओमकार वेलनेसमध्ये स्टे करतोय आणि इथली वाईब एक नंबर आहे. हे अरंबोळ बीचच्या अगदी बाजूला आहे. सो तुम्ही कधी आलात तर हे नक्की बुक करा आणि इथली मजा अनुभवा. आता मी चाललो नाश्ता करायला. सो बघूया नाश्त्यामध्ये काय काय ते. गोव्यात आलो आहे. सो गोव्यासारखा गणवेश घालण्याचा निकिताने प्रयत्न केला. तर मित्रांनो गोव्यात आलो आहे तर निकिताने गोव्यासारखे गोवन कपडे घालण्याचा प्रयत्न केला. सो कसे वाटतायत कमेंट करून नक्की सांगा. हे माझ्या फ्रेंडने एक क्लेमेट नावाचं ब्रँड आहे ते ओपन केले. सो तिने माझ्यासाठी हे दिलं. सो तुम्हाला जर असं काही गळ्यातलं किंवा कानातलं इयररिंग्स वगैरे जर ऑर्डर करायचे असतील तर हिच्या फ्रेंडला नक्की कॉन्टॅक्ट करा. अक्षया पाटील नाव आहे तिचं आणि क्लेमेट्स करून तिचं पेज. थँक्यू. चला तर मग आता. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत गोवा फिरायला आणि आमचं पहिलं लोकेशन आहे हाऊस ऑफ गोवा म्युझियम आणि ते इथून आहे 1 तास 2 मिनिटावर. चला तर मग पहिल्यांदा आपण CNG फुल करणार आणि मग पुढे गोवा फिरणार. गोव्यात असं म्हणजे तू गोव्यात का आलायस, म्हणजे काय करायचं तुला? काय गोव्यात मी आलो गोवा वाईब फील करायला, तिथले बीचेस पाहण्यासाठी आणि थोडं चिल करण्यासाठी. म्हणजे मुंबईमध्ये खूपच फास्ट लाईफ आहे. सो गोव्यात आलो थोडंसं स्लो झालं. इकडची नाईट लाईफ खूप मोठी आहे आणि डे लाईफ थोडीशी लेट स्टार्ट चालू होते. म्हणजे आम्ही सकाळी मी रेग्युलर जसं मी 7 वाजता उठतो तसं मी उठलो, पण बघा बाहेर उठून बघितलं तर भाई सब लोग कोई नाही था, चुपचाप. जसं रात्री 10-11ला वाटतं लोकांकडे की अरे खूप बंद असतं, पण गोवा उलट आहे. गोवा रात्रभर चालू होतं. आणि त्यात खासियत म्हणजे भाई आम्ही ज्या आणि खासियत म्हणजे आम्ही ज्या लोकेशनवर राहिलो आहोत अरंबोळ बीचच्या बाजूला, आहा एक नंबर आहे. सो सगळ्यांना रिकमेंड करेल कधी तर तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर अरंबोळ बीच साईडलाच राहा. फुल ऑन फॉरेनर्स लोक तिकडे राहतात. आपल्याला असं वाटतच नाही की आपण इंडियामध्ये आहोत, असं फॉरेनरवाली वाईब येते. सो नक्की तुम्ही त्या बीच साईडलाच राहा आणि मजा करा मित्रांनो. मित्रांनो हे आम्ही आलो आहोत गोव्यातल्या वसईमध्ये. इकडे जशी वसईमध्ये बंगलोवाली गल्ली आहे जसे बंगलोज आहे. सो सेम फील तुम्हाला हा गोव्यामध्ये सुद्धा येतो. हा कसला भारी बंगला आहे, येल्लो आणि व्हाईट. कलर कॉम्बिनेशन ऍक्च्युली त्यांचं गोव्यातल्या लोकांचं कलर कॉम्बिनेशन एवढं बेस्ट आहे. खूप छान छान आणि पॉपी कलर असतात.
आणि अगदी पण असे म्हणजे डोळ्यांना खाणारे नाही, सुदिंग पण असतात. स्मूथिंगच असतात पण असं उठून दिसतात, ते ब्राईट असतात. आता मला हा ब्ल्यू मारलाय पण त्यांचा ब्ल्यू पण एवढा मस्त आहे. तो समोरचा ब्लू पण बघ किती मस्त आहे. ब्ल्यू सिम्पल घर आहे रे. सो आपण ऑलमोस्ट गोवा हायवेला लागलोय. हा मुंबई गोवा हायवे. आपण पणजीलाच चाललोय. 17 किलोमीटर दाखवतो तिकडून, पण आपण आलो फक्त आतल्या साईडने. सो हा रोड आहे आणि आता आपण आय गेस 20 मिनिटात पणजीला पोहोचू. Turn right. निसर्गाचा आनंद घे. In 300 meters, turn right. लेफ्ट. तुला मी किती सगळे लोक चालले मला लक्षात. ऑफ गोवा म्युझियम आलेलो आहोत. आय गेस हेच आहे. तर मित्रांनो, निकिताला आर्ट आणि म्युझियम खूप आवडतात म्हणून आम्ही पहिलं लोकेशन करतोय हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम असं काहीतरी आहे. हा. सो चला बघूया ते कसं आहे ते. हा महाराष्ट्र. मुंबई. So welcome to Museum Houses of Goa. या म्युझियमचं नाव हाऊसेस ऑफ गोवा, पण नाव ऐकल्यानंतर खूपसे विजिटर्स कन्फ्यूज होतात की आम्ही वेगवेगळे घर दाखवणार म्हणून. पण अशी गोष्ट नाही आहे. म्युझियमची एकच बिल्डिंग, बाजा म्हणून ज्याची एंट्री आहे आणि वरती 3 फ्लोर आहेत म्युझियमचे. म्युझियम आर्किटेक्चर म्हणून रिलेट करतो. आपण बघूया आपला टाइम एन्जॉय करा म्युझियममध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी गोव्यात आलात तर हे म्युझियम नक्की बघा. थोडं युनिक आहे. 3 पिलरवरच फक्त उभं आहे आणि ते 3 पिलर आहेत जात्याचे दगड. सगळ्यांच्या घरी जातं असेल किंवा कोणाला जातं माहिती असेल तर त्या जात्याच्या 3 दगडांवर हे पूर्ण म्युझियम उभं आहे. काय कन्स्ट्रक्शन आहे, काय इंजिनिअरिंग आहे. सध्या आपल्या घरात आपल्याला फ्रेंच डोर्स जे हवे असतात ते ॲक्च्युली आय गेस इकडून 1917चे हे फ्रेंच डोर्स आहेत. तुळशी वृंदावन ऑफ गोवा. आपल्या घरी पण असतात तुळशी. मित्रांनो, हे आहे मारिओ गॅलरी. तर बघूया गॅलरीमध्ये काय काय आहे ते. इकडेच ना. सो बघूया. मारिओ खूप मोठे आर्टिस्ट होते, कॅरिकेचर आर्टिस्ट, जे अजिबात काही शिकले नव्हते पण त्यांच्या कॅरिकेचर खूपच नावाजले गेल्या. त्यांनी 2-3 स्टाईल लाईक 2-3 आर्ट फॉर्म्स मिक्स केलेले. लाईक लाईन ड्रॉइंग्स आपण जे करतो, परत कॅरिकेचर्स, स्टिपलिंग वगैरे. सो असे एकत्र करून त्यांनी त्यांचा फॉर्म क्रिएट केलेला आणि ते खूप रिनोव्ड होते. म्हणजे वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये किंवा कंट्रीजमध्ये त्यांना बोलवलं जायचं फॉर त्यांचं सिटी ड्रॉ करण्यासाठी. जेवणात आम्ही जेवतो चिकन थाळी. तर मित्रांनो, थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे, तोपर्यंत तुम्ही बाजूचं हे शंभो महादेव संस्थान हे मंदिर बघू शकता. गोव्यामध्ये खूप सारे मंदिर्स पण आहेत छान छान. गोव्यामध्ये खूप छान छान असे मंदिर पण आहेत. छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे आणि मोठ्या मोठ्या गाड्या असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होत आहे. पण गोव्यातली लोक खूप हेल्पफुल आहेत. तुमच्या एका माणसांनी ट्रॅफिक पूर्ण क्लिअर केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला वाट बनवते. मला वाट काढली. Sharp right onto Bedai Muam Saligaw Road, Britannia, Maldives Bridge approach. इकडून राईट घ्यायचं आहे. या राईटने आपण जाणार. In 200 meters, at the roundabout, take the second exit. थँक्यू.
मित्रांनो आम्ही आता पंजिमच्या कुठे आहे तो हिंदू भूमाची चर्चा अपोजिट. चर्चच्या अपोजिट आहोत. तिकडे आम्ही 50 रुपयाची पार्किंग काढलेली आहे आणि ही तुम्ही 4 तास कुठे इकडे थांबलात पंजिममध्ये तर तिथे गाडी पार्क करून तुम्ही फिरू शकता. नॅशनल सीमा शुल्क व GST संग्रहालय. संग्रहालय की विशेषता, सालों तक सीमा शुल्क विभाग ने तस्करी विरोधी अभियानों के तहत सदियों पुरानी कई बहुमूल्य वस्तुओं को जब्त किया है. इन अमूल्य वस्तुओं को आप वास्तविक रूप में देखेंगे और उन्हें किस तरह से जब्त किया गया था यह जानकारी भी पाएंगे. कुछ तो अपने मूल स्वरूप में है और कुछ दूसरे संग्रहालयों में रखी गई चीज़ों की अनुकृतियाँ हैं. 2री शताब्दी ईसा पूर्व में अमीन स्तंभ और 11वीं-12वीं शताब्दी ईसा पूर्व के चोल काल की नटराज की प्रतिमा उन कई अद्भुत कलाकृतियों में से है जिन्हें सीमा शुल्क विभाग ने कुशलतापूर्वक जप्त किया था. सो जी नटराजची मूर्ती होती ती कशी म्हणजे जप्त केली होती हे ॲक्च्युली तस्करी वगैरे करतात जे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या वेळेस ती तस्करी कशी पकडली गेली त्या गोष्टींचा हा म्युझियम आहे अक्का. आणि हा इंडियामधला एकुलता एक म्युझियम आहे फक्त ह्या गोष्टींना समर्पित. मित्रांनो हे आहे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातले पैसे. हे सिल्वर कॉईन्स पूर्णपणे सोन्याचे बनलेले आहे. आणि हे आहे आहात सिक्के. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघा. ती बुक त्या बुकमध्ये काय काय आहे हे सगळं इकडे आपल्याला वाचता वगैरे येतं पण ते ऑब्विसली उर्दूमध्ये असल्यामुळे आपण वाचू नाही वाचू नाही शकत. शकत पण छान ते आईन ए अकबरी नावाचं हे बुक आहे. मी गुगलमध्ये जाऊन सर्च करेन नक्की हे काय आहे. आय गेस अकबर काळातल्या ह्या सगळ्या गोष्टी असतील. डंकी. पूर्वी लोक स्मगलिंग कसे करायचे ते इथे दाखवलं आहे. इवन हे बघ इकडे इथे दाखवलं आहे कारमध्ये कसं स्मगलिंग करतात ते. मटेरियल. मित्रांनो ज्यांना कोणाला आर्ट आणि जुन्या गोष्टी त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर कस्टम म्युझियमला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे, खूप हिस्ट्री आहे. म्हणजे प्रत्येक मूर्ती कुठून आली आहे, किती वर्ष जुनी आहे, कुठून कुठे घेऊन जात होते, कसे स्मगल करत होते हे सगळं तुम्हाला माहिती मिळेल. सो नक्की व्हिजिट करा. निकिता गोवाबद्दल काय वाटतंय ह्याचं एक पोस्ट काढली होती ते लावणार आहे. जर गोवामध्ये लास्ट डे असेल तर तुम्ही गोव्यातून काय घेऊन जाल याच्यासाठी आम्हाला लेटर लिहायला सांगितलेलं. सो निकिताने काय लिहिलं आहे बघा. खूप सारं प्रेम अँड वाईब्स ऑफ गोवा. तर मित्रांनो आज वाटतं आम्ही गोवा सेरेंडिपिटी फेस्टिवल अटेंड करू आणि जर जमल्यास इकडचे अजून 2-4 स्पॉट कवर करण्याचा ट्राय करू. ये पोरी निकिता मडच्या विटा बनवते. आता आम्ही डॉल्फिन राईड करायला चाललो आहोत. त्याचं पर पर्सन तुम्हाला 300 रुपये चार्ज आहे. सो बघूया डॉल्फिन उडताना कसे दिसत आहेत. तर हे शिवाजी दादा आहेत. जर तुम्ही कधी गोव्याला आला तर यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्हाला डॉल्फिन राईड आणि बाकी स्कूबा डाइविंग, हाँ कैसीनोज, एवरीथिंग सब लोग हम पैकेज करते हैं कि आपको राइड वगैरह सब स्कूबा डाइविंग मिलेगा, अंडर वाटर स्कूबा डाइविंग, कलर फिश,
और जेट स्की, बनाना, पैराशूट, ये राइड्स मिलेगा। खाना पीना, ब्रेकफास्ट, लंच, सारा चीज़ आइलैंड पे रहेगा। ये पूरा हमारा पैकेज है, बोट से लेके जाएंगे क्रूज पे। सो कधी आलात तुम्ही गोव्याला तर यांना कॉन्टॅक्ट करा. यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर पण देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. थँक्यू. डॉल्फिन राईडसाठी चाललोय आणि बोट सुटायच्या अगोदर आम्हाला तिकडे पोहोचून जायचंय. चला. मी शेवटचे पॅसेंजर होतो डॉल्फिन राईड मधले. जहाँ से आपको पिकअप किया गया ये मीरामार बीच है, गोवा का फेमस बीच. और इस बीच के ऊपर रंगीला, मुन्नाभाई MBBS एंड गोलमाल ने फिल्म का शूटिंग हुआ था. तो फिल्म हम खड़े हैं माउथ ऑफ रिवर, गोवा मांडे रिवर है. अभी हम जाएंगे अरेबियन सी में, जहाँ पर आपको डॉल्फिन और साइड सीन दिखाएंगे. तो सबने ध्यान में रखो, जो भी प्लास्टिक का इसे पानी में नहीं फेंकेगा. सामने डस्टबिन या डस्टबिन का यूज करो. Murder to and Jewish. देवगन की कयामत फिल्म की शूटिंग हुई थी. अजय देवगन की फिल्म कयामत. जेल को पहले काला पानी भी कहा जाता था. फिलहाल ये जेल बंद है, अभी म्यूजियम बना गया है. मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला बंगलो दिसतो तिकडे हसीना मान जाएगी या फिल्मची शूटिंग झालेली. आणि हे आहे गोव्याचं जुनं जेल. ठीक आहे. बाय डॉल्फिन देखणे आ गया. तर मित्रांनो, हे बघा सगळे डॉल्फिन पाहण्यासाठी कसे उत्सुक आहेत. आणि बघूया डॉल्फिन येत आहेत की नाही वर. आ जाओ भाई लोग. इथे दिसला, इथे उडी नाही मार. व्हायब्रेशन क्रिएट करतो. इथे आहे, इथे आहे. विचारत सगळेजण उत्सुकतेने डॉल्फिनची वाट बघतायत. दोनदा दिसले पण एकदम असे एवढे वरती नाही आले ना. नेहमी तेच चालतं. त्यांचं झालं, ड्युटी संपली. हा एनाकॉन्डा भाई, ये इनका फैंटेसी है. तर मित्रांनो, डॉल्फिन राईड करून आम्ही आत्ता जस्ट आलो. डॉल्फिन तर एवढे दिसले नाही कारण ते जास्त वर आले नाहीत आज. काय माहिती. तुम्ही जर जाणार असाल तर सकाळच्या राईड्स बुक करा डॉल्फिनसाठी. पण बाकी लोकांबरोबर खूप मजा केली. अनोळखी लोकांबरोबर एवढी मजा आली, एवढे तुफान नाचलो आम्ही. जवळजवळ 10 ते 15 मिनटं एवढे तुफान नाचलो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच डॉल्फिन राईड आणि युनिव्हर्स. थँक्यू सो मच. सो आता बघूया आम्ही इथून कुठे जातोय. ही म्हणते इथेच आपण सनसेट एन्जॉय करूया, पण मला तर दोना पावलाला जायचं होतं. सो लेट्स सी. थोडेसे इकडे पाय ओले करू आणि मग दोना पावलाला जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत दोना पावलाला. सो सनसेट बघायला. सनसेट होत आलाय आणि ऑलमोस्ट सनसेट होत आलाय. सो बघूया मिळतोय का सनसेट बघायला. आय थिंक फक्त कशी लाईन दिसेल. मित्रांनो, सनसेट तर नाही मिळाला, पण हा थोडासा सन दिसतोय. वरतून बघा टॉप व्ह्यू ऑफ दोना पावला. आणि ह्या साईडला ते सिंगमचं शूटिंग झालेलं आहे, जिकडे अजय देवगनने खांब उखडलेला. अजय देवगनने खांब उखडलेला.
मित्रांनो गोवाने CNG पंप एकच आहे आणि इकडे CNGचा रेट आहे 91 रुपये किलो. टाटा डियागो फुल्ली ऑटोमॅटिक CNG, याच्यामध्ये CNG भरला जातोय. मित्रांनो गोव्यामध्ये हा एकमेव CNG पंप आहे इंडियन ऑइलचा. इकडे त्या साईडला तुम्हाला CNG भरता येईल. सो आम्ही आमच्या टाटा डियागोज फुल्ली ऑटोमॅटिक CNG याच्यामध्ये CNG फुल केलेलं आहे आणि आता आम्ही आणि यानेच पुढचा गोवा फिरतो.